नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी लसूणी लच्छा पराठा किंवा याला आपण खस्ता पराठा सुद्धा म्हणतो, तर भरपूर पदर सुटलेला लसूणी खस्ता पराठा हा लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच खायला खूप जास्त आवडतो। तर हॉटेलमध्ये भेटतो तसाच लसूणी लच्छा पराठा आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी घरातील कुठल्याही एका वाटीच्या मापाने या ठिकाणी ही सर्व मापे घ्यायची आहेत। तर सर्वात आधी मी एक वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण पूर्ण मैद्याचा वापर नाही केलेला, तर यामध्ये आपण गहू आणि मैदा दोन्हीही वापरलेला आहे। तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पूर्ण मैद्याचा किंवा पूर्ण गव्हाचा सुद्धा या ठिकाणी हा लसूणी लच्छा पराठा बनवू शकतात। त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे तेल ऍड करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा बेकिंग पावडर यामध्ये ऍड करायची आहे, त्यामुळे हा पराठा छान असा खुसखुशीत बनतो। आता आपण जे तेल यामध्ये ऍड केलेलं आहे ते आपल्याला या पूर्ण पिठाला सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपला हा जो पराठा आहे तो सगळीकडून छान असा खुसखुशीत बनतो। तर तेल या पिठाला सगळीकडे एकसारखं असं चोळून घेतलं तर याचा असा एक गोळा बनतो, म्हणजे या ठिकाणी आपण परफेक्ट असं तेल यामध्ये वापरलेलं आहे। त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला या ठिकाणी याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर कुठल्याही प्रकारचा पराठा आपण ज्यावेळेस बनतो तर त्याचा जो आपण गोळा बनवून घेतो तर तो जास्त घट्ट बनवायचा नाही, तर त्याला आपल्याला मीडियम असंच मळून घ्यायचं असतं, म्हणजे पराठा हा आपला या ठिकाणी व्यवस्थित बनतो, तो जास्त फुटत नाही। तर अशा प्रकारे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत याचा आपण मध्यम असा गोळा या ठिकाणी मळून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याला व्यवस्थित एकदा मळून घेतल्यानंतर याला आपल्याला वरून थोडंसं हाताने तेल लावून घ्यायचं आहे। तर आता आपण याला हाताने वरून थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यावरून एक ओला कपडा व्यवस्थित असा टाकून याला आपल्याला 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे। पराठ्यासाठीचं पीठ व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा एक मिश्रण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण एका वाटीमध्ये 4 चमचे बटर ऍड करून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बटर नसेल तर या ठिकाणी तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता, आणि तूप सुद्धा नसेल तर तुम्ही यामध्ये तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तर आता आपण यामध्ये 4 चमचे बटर ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण यामध्ये ऍड करायचा आहे। तर या ठिकाणी मी हा लसूण छान असा बारीक किसून घेतलेला आहे, कारण हा पराठ्यामध्ये व्यवस्थित लागला जातो। तर त्यानंतर आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी पातळ अशा कट करून यामध्ये ऍड केलेल्या आहे। यामुळे आपल्या या पराठ्याला अजून छान अशी टेस्ट येते। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता कोथिंबीर ऍड करून झाली की आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये ऍड करायचे आहे। जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा लाल तिखट सुद्धा ऍड करू शकता। चिली फ्लेक्स नंतर आपण यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो ऍड करून घेतलेले आहेत। यामुळे काय होतं की आपला हा जो लच्छा पराठा आहे तो खायला अजून टेस्टी लागतो। सेम पिझ्झा जसा आपण लहान मुलांना आवडतो त्यासारखी याची चव लागते। त्यानंतर आपण यामध्ये अगदी चिमूटभर मीठ ऍड करून घेतलेलं आहे। बटरमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, आणि आपण जे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो ऍड केलेले आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जास्त मीठ यामध्ये वापरायचं नाही। तर आता अशा प्रकारे आपण हे सर्व या बटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला या ठिकाणी या लसूणी लच्छा पराठासाठी वापरायचं आहे। यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण यामुळे या लच्छा पराठाला खूप छान अशी टेस्ट येते। तर या ठिकाणी आपलं लसूणी लच्छा पराठासाठी लागणारं मिश्रण बनून तयार आहे, आणि दुसरीकडे आपलं पीठ सुद्धा 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित भिजून तयार आहे। आता आपण त्याला पोळपाटावरती थोडंसं मऊ करून घेऊया। हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित भिजून घेतलं तर यामुळे आपले पराठे सुद्धा अगदी छान असे बनतात। तर आता या पिठातला थोडासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे, आणि याला वरून थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे। आणि आता आपण जशी चपाती लाटतो तशीच याची आपल्याला एक पातळ अशी चपाती या ठिकाणी लाटून घ्यायची आहे।
तर हे पीठ व्यवस्थित भिजल्यामुळे याची आपल्याला चपाती लाटायला अगदी सोपं जातं. तर दोन्हीही साईडने आपण याची एकदम व्यवस्थित अशी पातळ चपाती या ठिकाणी लाटून घेतलेली आहे. तर आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते मिश्रण आता आपल्याला या चपातीवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तर अगदी पातळ असं हे मिश्रण आपल्याला या चपातीवरती लावून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण चमच्याने थोडं थोडं मिश्रण या चपातीच्या सर्व कडांना लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे जो तेल लावायचा ब्रश असतो त्या ब्रशने आपल्याला याला सगळीकडे या चपातीवरती हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हा ब्रश नसेल तर तुम्ही याला हाताने सुद्धा व्यवस्थित असं या चपातीच्या कोपऱ्यापर्यंत हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा पराठा सर्व बाजूने खायला अगदी चवदार लागतो. तर या ठिकाणी आपण या चपातीला सगळीकडे हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा थोडासा मैदा घेऊन तो आपल्याला यावरून थोडासा भुरभरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जशा साडीच्या मिऱ्या घालतो त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी याला अशा फोल्ड मारून घ्यायच्या आहेत. तर दाखवल्याप्रमाणे आपण या चपातीला अशा फोल्ड मारून घेऊया. तर अशा प्रकारे फोल्ड मारून घेतल्यामुळे आपला हा पराठा खूप छान असा भरपूर पदर सुटलेला बनतो. तर आपण यावरून जे थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा भुरभुरून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की याच्या ज्या लेयर्स पडलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा खुलून येतात. त्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे याला गोल गोल फिरून याचा एक आपल्याला पराठ्यासाठीचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण याचा एक उंडा बनवून घेतलेला आहे आणि या उंड्याचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला खालच्या साईडने व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे. म्हणजे हा पराठा अगदी व्यवस्थित बांधला जातो. तर अशा प्रकारे आपण याला चिटकून घेतलेला आहे. त्यानंतर आता याला वरून हाताने प्रेस करत करत याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे हा पराठा अगदी व्यवस्थित बांधला जातो. तर तुम्ही बघू शकता याला आत्ताच खूप छान अशा लेयर्स दिसत आहेत. त्यानंतर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या उंड्याच्या वरून सुद्धा थोडंसं तेल लावून याला असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यावरून थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आहेत. काळे तीळ यावरून टाकून घेतले की आपला हा पराठा चवीला अजून छान लागतो. त्याचबरोबर दिसायला सुद्धा अगदी छान दिसतो. तर यावरून आपण थोडेसे काळे तीळ यावरून ऍड केलेले आहेत. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यावरून ऍड करायची आहे. आता आपण लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं आणि आता आपल्याला हा पराठा अगदी छान असा लाटून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा जो पराठा आहे तो जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायचा नाही. तर मध्यम असा हा पराठा या ठिकाणी आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता या पराठ्याला आत्ताच खूप जास्त अशा लेयर्स दिसत आहेत आणि काळे तीळ आणि कोथिंबीर वरून ऍड करून घेतल्यामुळे तर हा पराठा अजूनच छान दिसत आहे. तर या ठिकाणी आपण जास्त पातळ किंवा जास्त जाड न लाटता मध्यम असा हा पराठा या ठिकाणी लाटून घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा पराठा लाटत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. जर आपण याला जोर देऊन लाटून घेतलं तर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या लगेच या एकमेकाला चिटकतील आणि याला भरपूर अशा लेयर्स पडणार नाहीत. तर या ठिकाणी आपला हा पराठा लाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडासा जाड या ठिकाणी आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे. आता आपल्याला या पराठ्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला होता. आता या तव्याला आपल्याला ब्रशने व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तवा व्यवस्थित तापलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला जे काळे तीळ लावून घेतलेली आहे ती साईड तव्यावरती टाकून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण तव्यावरती पराठा भाजायला टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्यानंतर पराठा तव्यावरती भाजायला टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम या ठिकाणी लो करून याला आपल्याला लो फ्लेमवरतीच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान अशा खुलून येतात. आता आपण याच्या कडेने थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं की हा पराठा छान असा खरपूस भाजला जातो. मिनिटभरानंतर आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा हा पराठा भाजला गेलेला आहे. आता आपण अशाच प्रकारे दुसऱ्याही साईडने याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे.
तर या ठिकाणी आता आपण याच्या कडांना थोडंसं साजूक तूप किंवा तेल सोडून याला भाजून घेतलं की हा पराठा छान असा खरपूस भाजला जातो आणि आपण याला लो फ्लेमवरती भाजून घेतल्यामुळे याच्या लेअर सुद्धा छान अशा खुलून येतात। आणि जर या ठिकाणी आपण हा जो लच्छा पराठा आहे ज्याला आपण जर हाय फ्लेमवरती भाजून घेतलं तर तो आपल्याला भाजल्यासारखा वाटतो पण तो आतमधून कच्चाच राहतो। त्यामुळे आपण याला शक्यतो लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या लेअर सुद्धा छान अशा खुलल्या जातात। त्याचबरोबर अगदी छान असा खरपूस हा पराठा या ठिकाणी भाजला जातो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या पराठ्याला खूप छान अशा लेयर्स पडलेले आहेत आणि अगदी छान असा हा पराठा टेस्टला सुद्धा झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा लच्छा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना हा पराठा नक्की आवडेल। चला तर मग आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर माझ्या या रेसिपीने नक्की एकदा हा लसूणी लच्छा पराठा किंवा खस्ता पराठा ट्राय करून बघा। रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय।